पाठीमागे भोसरी नवीन हॉस्पिटल आहे, नवीन भोसरी हॉस्पिटल या ठिकाणी गेले 3 दिवसापासून शासकीय वसतिगृह, आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह मोसी येथील जवळजवळ 10 विद्यार्थी ऍडमिट होते। या संदर्भात अधिक माहिती घेतली असता त्या विद्यार्थ्यांना आम्ही विचारलं असता विद्यार्थ्यांनी सांगितलं की पाण्यामधून काहीतरी इन्फेक्शन झालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना उलट्या जुलाब झाले आणि चक्कर येण्यासारखे प्रकार झाल्यामुळं या ठिकाणी ते 10 विद्यार्थी जवळजवळ ऍडमिट होते। आज ते विद्यार्थी सर्व सुखरूप आहेत। इथल्या शासकीय वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याचं जाणवतंय। ते सर्व ठणठणीत आहेत, परंतु जवळजवळ 200च्या आसपास विद्यार्थी संख्या असलेले हे शासकीय वसतिगृह घोडेगाव प्रकल्प म्हणून जे आहे ते घोडेगावला त्यांचं मुख्य कार्यालय आहे, त्याच्या अंतर्गत येणारं मोसी येथील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं पाण्यातून बाधा झाली अशी इथले जे काही सहाय्यक प्रकल्प अधिकारी तिथले आहेत पाटील साहेब, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पाण्यातून काहीतरी त्यांना इन्फेक्शन झालं आणि त्याचा परिणाम हा झाला। जवळजवळ 200 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेली आणि नेमकं 10च विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा पाण्यातून आजार होणं किंवा त्यांना इन्फेक्शन होणं आणि आजार होऊन या ठिकाणी दाखल होणं, 3 दिवस ट्रीटमेंट घेणं, म्हणजे याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे हे शोधलं पाहिजे। संबंधित महानगरपालिकेच्या अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या वसतिगृहाला भेट देऊन पाण्याच्या काही सॅम्पल्स घेतलेले आहेत, तिथली पाहणी केलेली आहे, परंतु आणखी त्या अहवालाबद्दल या ठिकाणी स्पष्टता दिसत नाही। त्या अधिकाऱ्याकडून क्लॅरिफिकेशन नाही किंवा अहवालामध्ये नेमकं काय आढळलं हे सुद्धा सांगितलेलं नाही। अधिक आम्ही माहिती घेतली असताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काही फूड पॉयझन वगैरे झाले का हा सुद्धा त्यांना आम्ही प्रश्न विचारला, तर त्यांनी सांगितलं फूड पॉयझन होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही, कारण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जेवण दिलं जात नाही। विद्यार्थ्यांना जेवणासाठी, खाण्यापिण्यासाठी, नाश्त्यासाठी जे काय आहे ते त्यांच्या डीबीटी तत्वावर पैसे त्यांच्या अकाउंटला जातात। मग ते स्वतःची चॉईस, ज्या कॉलेज किंवा ज्या शाळेत जवळपास असेल तिथं मेस असेल हॉटेलमध्ये किंवा त्यांना जमल तशा सोयीच्या ठिकाणी ते जेवतात। हे डीबीटी तत्वावर त्यांच्या खाण्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला जातात। प्रश्न पुन्हा असा उद्भवतो की एवढ्या विद्यार्थ्यांपैकी ते नेमके 10 विद्यार्थी जवळजवळ या ठिकाणी ऍडमिट होते, त्यांना जर का अशा पद्धतीची बाधा होते, 3 दिवस त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते, तर मग नेमकं ते ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं, ज्या मेसमध्ये जेवण केलं त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे असं सामान्य माणसांचं मत आहे। दुसरा आणखी मतप्रवाह निर्माण असा होतो की डीबीटी तत्वावर विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणं हे कितपत योग्य आहे हा सुद्धा प्रश्न उद्भवतो। आता हे विद्यार्थी 3 दिवस झालं ट्रीटमेंट घेत होते, डिस्चार्ज होऊन बाहेर येत आहेत। तिथले सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि कर्मचारी आणि इतर अधिकारी देखील त्या विद्यार्थ्यांना इथून रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहेत। नेमकं त्यांचं मत देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। उलट्या जुलाब काय झालं का? तुम्हाला उलट्या जुलाब पण झालं? ठीक आहे, आता इथं तसा रिपोर्ट आहे का काय पाण्यातून इन्फेक्शन वगैरे झाल्यामुळे? जर फिल्टरचं सेम पाणी आहे तर फक्त मुलांनाच झालं, मग स्टाफ पण तोच पित असतो। स्टाफला झालं का कुणाला असं काय? स्टाफचं नाही माहिती, स्टाफ फिल्टरचं नाही पाणी पित? नाही, तुम्ही जे पाणी पिता ना तेच तुमचा जो संस्थेमध्ये जे काय शिक्षक असतील किंवा तुम्हाला सांभाळणारे असतील ते तेच पाणी पितात का? जे तुम्ही पितात ते नाही? बरोबर आहे त्यांचं, त्यांना बी माहित नाही, पण त्यांना इन्फेक्शन झाले ते सांगतायत। किती दिवस झाला ऍडमिट होते तुम्ही इकडं? परवा झाले होते, मग आज 3रा दिवस, आज डिस्चार्ज दिलाय। आता तुम्ही ओके आहात का? पण आता ठणठणीत ओके? तर घोडेगाव म्हणलं तुम्ही एका गावचे आहेत का वेगवेगळ्या गावचे तिथं? म्हणजे ते आदिवासी हॉस्टेल आहे का जनरल आहे सगळं? तसं आहे आदिवासी हॉस्टेल, म्हणजे शाळा पण तिथंच आहे, फक्त हॉस्टेल आहे? ठीक। तो इथले जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर ऋतुजा लोखंडे म्हणून, त्यांच्याशी आम्ही फोनच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्या या ठिकाणी त्यांच्या कॅबिनमध्ये देखील आता त्यांच्याकडून माहिती घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध नव्हत्या आणि फोनवर देखील संपर्क झालेला नाही, त्यामुळं त्यांचं मत आता कळू शकलेलं नाही। त्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टर लक्ष्मण गोपने सरांशी देखील आम्ही संपर्क केला फोनवरती, त्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही। 2-3 वेळेस आम्ही ट्राय केला, परंतु त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये बसून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ, परंतु आतापर्यंत फोनवर त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही। आतापर्यंतची ही सद्य परिस्थिती आहे। हे जे काही या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिट होते त्यांना ज्या आजाराला सामोरं जावं लागलं त्याची कारणं शोधून त्याच्यावर उपाययोजना कराव्यात असं सामान्य माणसांचं मत आहे। सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, भोसरी।